नमस्कार. सर्वप्रथम रानडे काका आणि सूर विश्वास यांच्या पूर्ण कुटुंबाचे मी आभार मानते. मला आज इथे माझं गाणं सादर करण्याची संधी दिली आणि पहिल्यांदाच नाशिकमध्ये गाते, त्यामुळे अजून एक्साइटमेंट होती. राग विभासनी सुरुवात करते. दोन प्रकारे विभास गायला जातो, ज्यात रे आणि ध हे दोन्ही स्वर कोमल असतात. पण मी जो शिकले तो दैवत शुद्ध असा विभास शिकले शुभदा ताईंकडे, जो साधारणतः आग्रामध्ये घराण्यात जास्त गायला जातो, शुद्ध दैवताचा विभास. तर सुरुवातीला मी तोच सादर करण्याचा प्रयत्न करेन. विलंबित झुमरात बडा ख्याल आहे आणि त्यालाच लागून पारंपरिक बंदिश आहे द्रुत तीन तालात. सादर करण्याचा प्रयत्न करते. Yeah.
मोरा रे मोरा रे एक 15 मिनिटं अय्या बिलावर सादर करते. विलंबित तेलबाड्यात पारंपरिक बंदिश आहे.
Loga
नाही ना, झालं ना. सुप्रभात. खऱ्या अर्थाने प्रभात शुभंकर व्हावी असं इतकं सुश्राव्य गायन आपण क्षितिजाकडून ऐकलं. तिच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आज 6:30-7:15 जेव्हा आम्ही इकडे आलो तेव्हा आम्ही पुन्हा सगळ्यांची वाट बघत होतो. अर्थात थंडी आहे. एवढ्या थंडीच्या कडाक्यामध्ये जेव्हा आपण अगदी माझघरामध्ये यायचा कंटाळा करतो तेव्हा एवढ्या लांबून सगळे रिक्षा करून थंडीत आले आहात. त्यामुळे परिचय मी आता करून देणार आहे, म्हणजे तुम्हाला सगळ्यांना कलावंतांची ओळख होईल. क्षितिजा मुंबई विले पार्ल्याहून इकडे आपल्याकडे गायला आलेली आहे. नाशिकमध्ये तिचं प्रथम सादरीकरण आहे. तशी MCA झालेली आहे, म्हणजे मास्टर इन कम्प्युटर ऍप्लिकेशन. पण अगदी वयाच्या 7व्या वर्षापासून तिला गोडी आहे गायनाची आणि शास्त्रीय संगीताची. त्यामुळे तिचे जे प्रथम गुरु आहेत ते म्हणजे कैलासवासी श्री रेणुकादास टाकळकर. त्यांच्याकडे तिने आधी गुरुकुल पद्धतीने शिक्षण घेतलं आणि त्यानंतर विदुषी शुभदा पराडकर यांच्याकडे पुढचं शिक्षण तिने पूर्ण केलं. शास्त्रीय संगीतासोबतच पंडित विश्वनाथ ओक आणि इंद्रनील ओक यांच्याकडे तिने सुगम आणि नाट्यसंगीताचं देखील शिक्षण घेतलंय. SNDT पुणे येथून तिने MA संगीतही केलेलं आहे. अनेक सुगम आणि भक्ती संगीतांच्या मैफिलीही ती आजच्यासारख्याच रंगवीत असते. खूप विविध ठिकाणी तिचं सादरीकरण झालेलं आहे, जसं लोणावळा खंडाळा संगीत महोत्सव, पंडित आप्पा जळगावकर स्मृती महोत्सव जालना, रत्नागिरीचं आसमंत फाउंडेशन, बिदरमध्ये श्री क्षेत्र माणिकप्रभू संस्थान आणि बऱ्याच मुंबईच्या संस्थांमध्ये, तसंच बडोद्याला कॉलेज ऑफ परफॉर्मिंग आर्ट्समध्ये तिचं सादरीकरण झालं आहे. श्रेष्ठ गायक श्रीधर फडके यांच्याबरोबर तिने गीतरामायण कार्यक्रमात सहभाग घेतलेला आहे आणि अनेक आकाशवाणीचे जे संगीत विषय कार्यक्रम असतात त्यांच्यात ती सहभागी होत असते. तिच्या गायनाची झलक तर आपण ऐकलीच आहे आज. त्यामुळे पुन्हा एकदा या सगळ्या टीमसाठी खूप साऱ्या टाळ्या करूया. तबलावर सारंग तत्ववादी, सारंग नाशिकचाच आहे. नामवंत तबला वादक श्रीयुत नितीन पवार यांच्याकडे वयाच्या 4थ्या वर्षापासून शिक्षण घेतोय आणि त्यानंतर सुप्रसिद्ध तबला वादक पंडित रामदास पळसुले यांच्याकडे त्यांचं शिक्षण चालू आहे, घेतलं आहे. आणि आता तालयोगी पंडित सुरेशदादा तळवलकर यांच्याकडे सध्या तो मार्गदर्शन देतो आहे. आणि म्हणजे संगीत बाजूला की काम बाजूला तो BMBA आहे आणि नाशिकमध्ये त्याचा स्वतःचा व्यवसाय देखील सांभाळतो. हे प्रामुख्याने सांगायचं कारण असं की एवढ्या मोठ्या पोस्टवर ही छोटी मुलं काम करतायत आणि तरी सुद्धा इतकी नम्र आहेत. ही फक्त संगीताची जाण आहे आणि देण आहे असं मला वाटतं. आणि संवादिनीवर आहे सूरजश्री दसतकर. मुलीला तुम्ही बऱ्याच ठिकाणी नाशिकमध्ये व्यासपीठावर पाहिलेला आहे, आपण पाहतो आहोत आणि अजून खूप मोठ्या मंचावर आपल्याला तिला बघायचं आहे. पण 2.5 वर्षाची होती सूरजश्री तेव्हापासून तिला स्वरज्ञान आहे. आणि सिरियसमध्ये सारेगम ही जी सिरीज अगदी आपण लहान होतो तेव्हा चालू असायची, त्याच्यात तेव्हा तो शान निवेदन करायचा. तेव्हा समोर अलका याज्ञिक अशी दिग्गज मंडळी बसलेली होते आणि ते म्हणले या 2.5 वर्षाच्या मुलीला नोटेशन्स कसे पाठ आहेत. तर तेव्हा तिला मंचावर बोलवून त्यांनी कडेवर घेऊन तिचं कौतुक केलं होतं. माझ्या मते इतक्या लहानपणी हा पुरस्कारच आहे. एकाच वेळी ख्याल गायकी, संवादिनी आणि ठुमरी या तिघही गोष्टींमध्ये तिने B हाय ग्रेड मिळवलेली आहे. फार कठीण आहे हे, संगीतमधल्या सगळ्या जाणकार लोकांना माहिती आहे. शास्त्रीय गायनाचं शिक्षण तिने विदुषी डॉक्टर अलकादेव मारुळकर यांच्याकडे घेतलेलं आहे. विशारद तर ती आहेच,
सिंथेसायझरही छान वाजवते. ज्युनियर स्कॉलरशिप CCRTची तिला मिळालेली आहे. तिला स्वयंसिद्ध पुरस्कार देखील मिळालेला आहे. नुकताच प्राचीन कला केंद्र दिल्ली व भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न झालेला युवा संवादिनी रत्न देखील तिला मिळालेला आहे. तिची सगळी पुरस्कारांची मंदिहाळी आहे. मी एवढं वाचलं तर आपल्याला परत एक सूर्यविश्वास सत्र घ्यायला लागेल. मुळात आनंदाची गोष्ट ही अशी आहे की 5 वर्षांपूर्वी म्हणजे 2019 मध्ये जेव्हा सूर्यविश्वास सुरू झाला तेव्हा अगदी छोट्या प्रमाणावर म्हणजे सूर्यविश्वासची सुरुवात मोठ्या प्रमाणावर होती तशी, कारण त्या दिवशी विनायक रानडेंचा वाढदिवस होता. पण त्यामुळे पण इतकी मोठी ही आता हा कार्यक्रम नाही राहिला. ही 5 वर्षानंतर 57व्या पुष्पाला मी म्हणेन आता ही परंपरा झाली. आणि ही परंपरा जतन करण्यासाठी जे नाशिकचे सगळे दिग्गज मंडळी आपल्यात आहे, मी तुम्हा सर्वांना दिग्गज म्हणते कारण परंपरा जतन करण्यासाठी रसिक हवेत आणि रसिकांनी ती परंपरा उचलून न्यायची असते. आज सकाळी सर्वात आधी जो राग आपण ऐकला तो म्हणजे विभास होता. विभास मधला वि म्हणजे विशेष आणि भास म्हणजे प्रकाश. तर विशेष असा तेज प्रकाश जेव्हा सकाळच्या वेळी सूर्याच्या किरणांमधून आपल्याकडे येतो त्यावेळी आळवला जाणारा हा राग म्हणजे हा राग विभास. तर विभासचं असं आहे की विभास हा हळूहळू फुलत जातो. म्हणजे रांजणामध्ये आपण सकाळी पाणी टाकलो तेव्हा आपण म्हणतो की आता संध्याकाळपर्यंत ते गार लागेल. विभास तसाच हळूहळू आपल्या मनात प्रवेश करतो आणि जेव्हा विभास संपायला येतो तेव्हा आपल्याला जसं त्या पाण्याची आणि रांजणाची आणि गारव्याची चव एकत्र होते आणि आपल्याला ते पाणी गोड वाटायला लागतं, तसं विभास होतं. जागो मोहन प्यारे माझ्यामध्ये ते थोडं विभासकडे जाणारं गाणं आहे जे आपल्या सर्वांना परिचित आहे. त्यामुळे हिंदी चित्रपट गीतांमध्ये सकाळ म्हटली की जागो मोहन प्यारे हे आपल्याला इतकंच माहिती आहे. त्या पलीकडचा विभास ऐकायचा तर तुम्हाला सूर्यविश्वास यायला. तर आणि त्यानंतर फार सुंदर क्षितिजा गायली तो म्हणजे आलैया बिलावल. आलैया हा शब्दच मला खूप आवडला. काय आहे माहिती नव्हतं पण मी जरा शोधलं शब्दकोशात तर हा आलैया म्हणजे वळणदार, जरा नटखट, जरा हटके. तसा वळणावळणाने जाणाऱ्या गोष्टी मग नागमोडी वाट असेल आपल्याला छान वाटते. गाण्यातली मुरकी असते छान वाटते, नृत्यातली फिरकी असते छान वाटते. त्यामुळे वळणं आयुष्याला हवी आणि जेव्हा असं वळणदारपणाला ह्या थोडा नटखटपणाची म्हणजे शुद्ध बिलावल म्हणजे शुद्ध सात्विक सुंदर सोपं आणि त्यामध्ये जेव्हा असं नटखटपणा येतो, एक नजाकत येते, एक सौंदर्य निर्माण होतं तेव्हा तो आलैया बिलावल होतो आणि मग आपलंच मन होतं आलं बेला सजनायर. अशी सुंदर 2 राग ती गायली. मला रागांचा अभ्यास करण्यासाठी प्रवृत्त करणारे आणि असं म्हणतात की काम कुछ ऐसा करो कि पहचान बन जाए और हर कदम ऐसा उठाओ कि निशान बन जाए. प्रत्येक पावलामध्ये एक निशाण सोडणारे आमचे विश्वास ग्रुपचे आपले कुटुंब प्रमुख विश्वास सरांना मी मंचावर आमंत्रित करते. विश्वास सर इकडे यायचे. आणि असं असतं की किसी के पास दौलत होती है, किसी के पास शोहरत होती है, लेकिन कुछ लोग हम में ऐसे हैं कि जिनको देखो तो ऐसे लगता है कि हमारे पास किस्मत होती है. तर नाशिकचं नशीब थोर की काही माणसं आपल्यात आहेत. तसंच एक माणूस म्हणजे विनायक रानडे. त्यांना आज अजिबात बोलता येत नाहीये कारण ते कोणतरी बोलणं चांगली गोष्ट आहे. मी ऐकलं म्हणजे सक्कर सर हे नाशिकचं वैभव वाढवणारे. सर तुम्ही पण मंचावर इकडे या कारण नाशिकच्या वैभवामध्ये भर पाडणारी जी माणसं आहेत त्यातलं एक नाव म्हणजे सुभाषजी दसक्कर. मी आता आल्यावरच सहज म्हटलं की सर थोडे फोटो दाखवा
तर फोटो कुणाबरोबर तर बैजू बावरा, राजन साजनजी मिश्रा, हेमा मालिनी, असे इतके फोटो बघायला मिळाले. मला असं वाटतं असे छोटे छोटे फोटो आहे ना इथे अल्बम करून ठेवायला पाहिजेत. आपल्याला कळतं की आपल्यातच इतकी मोठी माणसं आहेत. मी सर्वप्रथम असं विश्वास ग्रुपचे विश्वास ज्ञान प्रबोधिनीचे अध्यक्ष डॉक्टर मनोज शिंपी यांना मंचावर आमंत्रित करते आणि ह्या सूर्यविश्वासचा डंका अगदी नियमाने जगभर पसरवणारी, मी नाशिकभर पण म्हणणार नाही, जगभर पसरवणारी आमची रेडिओ विश्वासची समन्वयक ऋचा ठाकर हिलाही मंचावर आमंत्रित करते. क्षितिजाला मी मंचावर आमंत्रित करते. अगदी ह्या मुलांचं असं तोंड भरून कौतुक करत राहावं असं वाटतं, कारण हीच ती पिढी, आजकालची मुलं ही आजकालची मुलं. ही मुलं बघा आणि ह्यांचे फोटो दाखवा. हो, मी म्हटलं ना, नृत्यामध्ये फिरकी म्हणजे आमची सुमुखी. ही नृत्यातली फिरकी, नाशिकच्या नृत्याची फिरकी. माझी सुमुखीच्या हातूनच सुरशीचा सन्मान करूया. नाही, त्यांचं पण करायचं. आणि नाही सर, आता सारंग तबल्यावर होता. सारंगाचा सन्मान करायची विनंती मी ऋचा ठाकूरला करते. आणि गाण्यातून आज आपल्याला जिने क्षितिजापर्यंत पोहोचवलं, त्या क्षितिजाचा सन्मान करण्याची विनंती मी सुभाषजी दसकर यांना करते. राजू देसले, यांना गिरणा गौरव प्रतिष्ठानचा पुरस्कार मिळालेला आहे. आपल्या कुटुंबाचे एक अतिशय प्रेमळ व्यक्तिमत्व, ज्यांची लेखणीवर प्रभुत्व आहे. मी राजूभाऊंना मंचावर आमंत्रित करते आणि विश्वास ज्ञान प्रबोधिनीचे अध्यक्ष डॉक्टर मनोज शिंपी यांना विनंती करते की त्यांनी किती कर्तव्य तत्पर आहेत बघा ते, त्यांचा सन्मान करण्याचं पुस्तक पण आणलं होतं. सूर्यविश्वास मध्ये ज्या ज्या कलावंतांनी त्यांची कला सादरीकरण केलेलं आहे, त्या सर्व कलाकारांना एक सुंदर असं मानपत्र द्यावं ही विश्वास सरांची कल्पना होती. आणि त्या कल्पनेला राजू देसलेंच्या शब्दांनी छान अंकुर येतात. त्या मानपत्रामध्ये न चुकता वरती जे नाव आहे त्यामध्ये आईच्या नावाचा उल्लेख असतो. हे मी पुन्हा पुन्हा अभिमानाने सांगेन, कारण की प्रत्येक कलावंताला घडताना त्याचं भरण पोषण जे होतं ते करणारी ही आईच असते. तर सुमुखी अथनी यांनी दिवाळीच्या एका सूर्यविश्वासला, जो दिवाळीचं पुष्प असतं तेव्हा अतिशय सुंदर नृत्य सादर केलं होतं. तो आमचं नृत्य आणि संगीत असा एक सुंदर कला आविष्कार होता. आणि जेव्हा विठ्ठलाच्या अभंगावर सुमुखी नाचली होती तेव्हा इथे अवघा पांडुरंग येऊन पूर्ण चंद्रभागातील आला होता. गोदावरीची चंद्रभागा झाली होती असं म्हणायला हरकत नाही. तेव्हा तिचा सन्मान करण्याची विनंती मी विश्वास ठाकूर सरांना करते.
किती किती सुंदर गोष्ट आहे की एक काय होतं की आपण मुंबई पुण्याला कार्यक्रमाला जायचो. आता वरच्यावर असं होतं की मुंबई पुणे अमेरिका कॅलिफोर्निया त्याच्यानंतर बेळगाव अजून कुठून काशीहून कुणाल वर्मा आला होता, कलकत्त्याहून बासू मुखर्जी आली होती. म्हणजे कुठून कुठून लोक येतात आणि त्यांच्या प्रत्येकाच्या घराच्या बैठकीच्या भिंतीवर आता मानपत्र असणार आहे आणि ते नाशिकचं असणार आहे. तेव्हा एकदा नाशिककरांसाठी जोरदार टाळ्या वाजवूया. मला ह्या सगळ्या कलावंतांच्या पाठीमागे असणाऱ्या त्यांच्या कुटुंबाच्या सदस्यांचं पण खरंच मनापासून कौतुक वाटतं. क्षितिजाच्या आईबाबांसाठी आणि तिच्या यजमानांसाठी पण एकदा जोरदार टाळ्या वाजवूया. MCA झालेली आपली पत्नी आणि तो फार अभिमानाने सांगत होता की नाही ती आता पूर्ण वेळ गाते. याच्यासाठी खरंच मोठं मन लागतं, सपोर्ट लागतो. आता सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे येत्या नवीन वर्षाचं स्वागत नाशिककर फार वेगळ्या तऱ्हेने करतात. आतिषबाजी नाही की कुठली तरी गाणी नाही, तर आपण शास्त्रीय संगीतामधून साधना करून परमेश्वराच्या चरणी सेवा रुजू करत एकमेकांना भेटत आपण नव्या वर्षाची स्वागत करत असतो. अर्थातच तुमच्या लक्षात आलं असेल की येत्या 3 आणि 4 जानेवारीला बालाजी मंदिर संस्थानमध्ये आपण स्वरहोत्रासाठी सगळे जमणार आहोत. संध्याकाळी 7 वाजता स्वरहोत्र सुरू होईल. शनिवारी संध्याकाळी 7 वाजता संपूर्ण 8 प्रहर 3-3 तासानंतरचे आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी त्याची समाप्ती होणार आहे. हा सलग 24 तास थोडाही खंड न पाडता हे जे स्वरांचं होत्र आहे हे अनुभवायला म्हणण्यापेक्षा याची अनुभूती घेण्यासाठी नक्की सगळे या. फक्त स्वतः येऊ नका, आजूबाजूचा सगळा कुटुंब कवीला घेऊन या. तुमच्याकडे पत्रिका येतीलच, त्यामुळे त्या प्रहराच्या रंगांच्या पोशाखात या. त्या रंगांमध्ये मिसळून जाण्यात एक खूप सुंदर गंमत आहे, मजा आहे. काय होतं, मीठ साखर पाणी एकत्र झालं की सरबत तयार होतं ना, त्याची गोडी वेगळी असते. तर ती गोडी अनुभवण्यासाठी नक्की सगळे या. अगदी 3-4 प्रहर एकत्र करायचे असतील तर बॅग भरून या, आपले आपले कपडे घेऊन या, स्वतःचे भरपूर फोटो काढा, त्या दिवशी भरपूर स्टेटसवर टाका. अतिशय सुंदर हृदयंगम शुभंकर आणि पवित्र असा यज्ञ असतो हा. नाशिककरांचं उद्याचं भूषण होणार आहे. हे 4थं स्वरहोत्र आहे. हे विनायक रानडे सरांच्या वतीने मी बोलते आहे कारण त्यांचा आवाज बसलेला आहे. मी स्वरहोत्राबद्दल 1-2 शब्द बोलण्याची विनंती विश्वासरांना. खरं म्हणजे आज मी सर्वप्रथम मनापासून आभार मानतो ते विनायक रानडेंचे, कारण त्याला आज बोलता येत नसल्यामुळे मला बोलण्याची संधी आणि आयुष्यात मनात कोरले गेलेले फार कमी प्रसंग असतात, त्याच्यातला आजचा प्रसंग आहे. हा जो वारंवार आला तर मात्र मी मला स्वतःला खूप कारण काहीच जर हा बोलला नाही तर मात्र फार मोठा प्रॉब्लेम आहे. म्हणून त्याला 2 शब्द त्याला मी बोलण्याची त्याला मी संधी दिली. खरं म्हणजे हे स्वरहोत्राचं इतकं म्हणजे मी त्याला कालच बोललो की हे साहित्य संमेलनापेक्षा सुद्धा फार मोठं त्यांनी केलेलं आहे. आणि विशेष म्हणजे त्यांनी जमवलेली माणसं 90%-95% अशी आहेत की जे विनामूल्य तिथे येऊन त्यांची सेवा देणार आहे. आणि हे अख्ख्या संपूर्ण भारतात काय जगाच्या पाठीवर कुठे न घडणारं हे करतो. अर्थात आपल्याला विनायक किती विचित्र हे सांगण्याची मी वेगळं काही सांगण्याची गरज नाही. त्याच्या सानिध्यात जे जे कोणी येतात त्यांना तो सगळ्यांनाच तो वेळ करतो, पण तो चांगल्या अर्थाने वेळ करतो. एक त्याचं हे आणि कुठल्याही निस्वार्थी बुद्धीने सगळं काही स्वतःचा वैयक्तिक हेतू न करता असं करणं, मला वाटतं की विनायक सुद्धा नाशिकचं एक फार मोठं वैभव आहे. आणि तो माझ्यासारखा मागे लागला की आता हे पुढे तू कर. म्हटलं अजिबात नाही, ते मला जमणार पण नाही. तुझं काम ते तूच कर म्हटलं, मला काही जमणार नाही. परंतु एक उत्तम असं आहे, आपण सगळ्यांनी त्याला नक्की यावं. विनायक दरवेळेला नवीन नवीन प्रयोग करत असतो. जसं स्मिताने सांगितलं की तुम्ही 8 याला वेगवेगळ्या प्रकारचे कपडे घालू नये.
विनायकला विनंती की पुढच्या वेळेला जर 8 रंगाचे कपडे जर तो आपल्याला देऊ शकला तर अधिक आनंद होईल. आणि मला खात्री आहे की त्याला तो स्पॉन्सर मिळवेल. आपण आपली मापं जी आहे ती जर त्याला कळवली तर ते पण आपल्याला कपडे आपल्याला ते मिळतील. क्षितिजाचं तू फारच उत्तम गायलीस, त्याच्यामुळे तुझ्या घरी तुझ्या नवऱ्याचं एक बरं की तू सुरात भांडत असशील, त्यामुळे त्याला पण तो एक आनंद घेता येत असेल आणि आजूबाजूला पण कळत नाही की काय भांडण चाललंय का गाणं काय रियाज चाललंय. आणि भांडणाचा तर रियाजच होत असतो सारखं, त्याच्यामुळे काही तो वेगळं काही हे नाही. काका तर काय मनापासून असतात, अनुभव असल्यामुळे पाठीशी सुंदर आहे एकदम. स्मिता तर आपल्याला तो ऑल टाइम स्मितासाठी म्हणजे जसं लोक आपलं शास्त्रीय संगीत ऐकायला स्मिताचं सुद्धा मी तिला याच्यासाठीच सांगितलं होतं रागावर ते उत्तम बोलते, त्याच्यामुळे तिला म्हटलं आता मला राग येण्याच्या आधी तू रागावर बोलायला म्हणून तिने ते सुरू केलं. सुमुकीला 30 वर्ष झाले. सुमुकीकडे पाहून कधीच असं वाटणार नाही की ती 30 वर्ष कथ्थक करते आहे. आणि एक गोष्ट एका सातत्याने करणं म्हणजे जसं आपल्याकडे दसतकर परिवार हा नाशिकचे भूषण आहे की अख्खी फॅमिली संपूर्ण फॅमिलीने वाहून घेतलेलं आहे. असं भारतात फार असं कमी घटना असेल. सुमुकीचं सुद्धा तसं नाही. गेली 30-35 वर्षापासून सुमुकी एकच काम करते. अनेक पिढ्यांनी मला वाटतं आता तिच्याकडे त्या म्हणजे त्या आया पण शिकल्यात, मुली पण शिकल्यात आणि तिच्याकडे पाहिले की लक्षात येईल की त्याच्या पुढच्या आता त्या नाती पण कदाचित तिच्याकडे शिकायला येतील. तर अतिशय उत्तम असं हे सगळं ती करते. तिच्यासाठी आपण पुन्हा एकदा जोरदार टाळ्या ऑफकोर्स नेहमी आपण सगळे येतात. आज स्मिताला सकाळी 2च माणसं बघितल्यानंतर असं जरा कसं तरी वाटलं होतं की काय, पण लोक स्मिता येतातच लक्षात. काहीतरी झालं तरी थोडंसं आज थंडीचा तडाखा सुद्धा आज तसा खूप आहे, तरी सुद्धा आज आपल्याला पाहिजे तेवढी आमचा कोरम पूर्ण झाला. म्हणजे जेवढी लोक यायला पाहिजे तेवढी लोक मात्र इथं निश्चित आले. तुमच्या सगळ्यांचं पण मी मनापासून इथं स्वागत करतो. आणि हे सगळेच जे काही कलाकार आहेत ही तर काय आमची नेहमीची घरातलीच सगळी मंडळी आहे. त्यांना पण इथे आल्यानंतर मला असं वाटतं की एक आनंद मिळतो, मनापासूनचा एक आनंद त्यांना मिळतो. आणि ते सुद्धा अतिशय निस्वार्थ बुद्धी याच्याने येतात तिथं आणि त्यांची सेवा बजावतात. त्यांच्यासाठी पण आपण एकदा जोरदार टाळ्या आपण वाजतो. ऑफकोर्स नेहमीप्रमाणे आज राजू देसलेला गिरणागौरव मिळाला म्हणजे त्याला खूप पुरस्कार मिळतात. आपल्याला माहिती नसेल साहित्य अकॅडमीच्या सुद्धा पॅनलवर राजू आहे. आणि राजूच्या कविता ज्यांनी कोणी वाचल्या असतील किंवा त्याचं लिखाण कोणी केलं असेल तर त्याचा एक असा स्वतंत्र एक त्याचा फॅन क्लब आहे. त्याला महाराष्ट्रामध्ये त्याला खूप लोक राजू देसले सांगितलं की ओळखतात. असं राजूचं एक व्यक्तिमत्व आहे. आणि राजूला हा पुरस्कार मिळाला. बऱ्याच वेळेला असं असतं की काही माणसं पुरस्काराने मोठी होतात, पण मला असं वाटतं की राजूला पुरस्कार दिल्याने तो पुरस्कार मोठा झाला असं म्हटलं तर वापरतो. इतकं त्याचं कर्तृत्व मोठं आहे. राजूसाठी जोरदार टाळ्या आपण वाजूया. कारण या सगळ्यांची सुमुकी असं आहे की स्तुती कोणाला प्रिय नसते. देवांना सुद्धा अर्था म्हणतो त्याच्या स्तुतीच आहे. आपण तर माणसं आहोत त्यामुळे आपल्याला पण ती प्रिय आहे. हे जेव्हा घरात लागतात हे आपण वाचतो. तुझं काम किती मोठं तरी तू 4 वेळेला ते वाचशील आणि ते इतकं ऍप्ट परफेक्ट शब्दामध्ये ते बसवलं ही सुद्धा एक कला आहे. आणि ती राजू ती करतो. त्यामुळे मला असं वाटतं की त्याचं पण कौतुक मनापासून त्याचं कौतुक. नेहमीप्रमाणे आमचे पराग तर आहेच, त्यामुळे पराग आहे. आमचे सुरुची केटरर्सचे त्यांचे ओनर पण इथे आहेत आणि वडीचे ते पण बिचारे मोठमोठे कार्यक्रम करतात. पण या छोट्या कार्यक्रमाला मात्र ते आवर्जून वडजी तो उपस्थित राहतात आणि मनापासून ते आणि त्यांची टीम सगळी ते मनापासून सगळं करते. आमचा आज अभिजित दिसत नाही मला वाटतं ना. तर हे सगळे लोक मनापासून सगळे काम करत असतात. ज्ञानेश्वर आमचा फोटो एकदम छानपणे काढत असतो. संतोष आमचा काही गडबडीत सगळे टेबल वगैरे मांडून सगळ्यांना मिसळपावची व्यवस्था करत असतो. पूनम आमचं माझं नात्यांचं सर्व्हिसिंग पुस्तकाचं आणि बाकी कॉन्टॅक्ट वगैरे सगळे जमवण्याचं काम करत असते. असे छान असं उत्तम असं हे सगळं कॉम्बिनेशन इथे जमलेलं आहे. पुन्हा एकदा तुमचं मनापासून सगळ्यांची ऋण व्यक्त करतो आणि नेहमीप्रमाणे आपण सगळ्यांनी मिसळचा आस्वाद. आज सुरुवातीला परिचय झाला नव्हता त्यामुळे नंतर परिचय केला.
आपण कार्यक्रमाची सांगता नाट्य संगीताने आणि भैरवीने करूया, ऐकूया आणि तेच घरी घेऊन जाऊया सर्व प्रकार. मनोज मला मॉनिटर्स मध्ये काम करायला
5 मिनिट भैरवी लागतो आणि संपवते. हा